आज आपण डोसा तयार करतो आहे अतिशय कमी इन्ग्रेडियंट्स वापरून विदाऊट एनी फर्मेंटेशन अँड सोडा. तर तुम्हाला जर हा डोसा आवडला तर घरी नक्की करून पहा. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. यामध्ये आपण रवा आणि मुरमुऱ्याचा वापर केलेला आहे आणि आपला डोसा तयार केलेला आहे. तर त्यासाठी आपण पाहून घेऊया साहित्य. मी 1 कप मुरमुरे घेतलेले आहे. त्याच्या अर्धा कप मी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण तितकाच अर्धा कप दही घातलेला आहे. तांदळाचं पीठ घालून घेऊया 2 चमचे. बेसन घातलेलं आहे 2 चमचे आणि यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊया. टोटल मी हाफ कप पाणी घातलेलं आहे. पहिल्यांदा 1/4 पाणी घातलं, मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि पुन्हा उरलेलं 1/4 कप पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता आपल्या डोस्याची कन्सिस्टन्सी, बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. मी याला 2 तास साईडला ठेवते. तुम्ही ताबडतोबही 10 मिनटं साईडला ठेवूनही करू शकता. यामध्ये आता आपण चेक करूया कन्सिस्टन्सी आणि मीठ घालून घेऊया. हाफ टीस्पून आपण मीठ घातलेलं आहे. तवा गरम करून छान डोसा लावून घेऊया. अतिशय फटाफट हे डोसे तयार होतात. झटपट 5 ते 7 मिनटात आपले 7 ते 8 डोसे इतक्या बॅटरमध्ये तयार होतील आणि तितक्याच फटाफट हे निघून येतील. ज्याप्रमाणे आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो छान रोल केलेला डोसा, तसाच हा डोसा निघून येणार आहे. तुम्ही पाहू शकता याची जाळी, याचा क्रिस्प तुम्ही किती छान आलेला आहे ते. बाजूने हा छान क्रिस्पी झालेला आहे आणि तो आपोआपच फटकन निघून येतो. तर आता हा निघून आलेला आहे आणि आता आपण याला रोल करूया आणि घरात सगळ्यांना सर्व करूया. छान रोल डोसा आपलासुद्धा घरी इतकाच सुंदर डोसा नक्की तयार होईल. तर तुम्ही करून पहा ही रेसिपी. पुन्हा अजून एकदा आपण डोसा लावून घेऊया बटाट्याच्या भाजीबरोबर, ग्रीन चटणीबरोबर, त्याचप्रमाणे किंवा तुम्हाला सांबारासोबत आवडत असेल हा डोसा तर तुम्ही तो नक्की करून पहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. अतिशय सोपी, घरात सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे. आपल्याला ही रेसिपी स्नॅक टाईममध्ये, कधीकधी रात्री जेवताना नेहमीचा वरण भात नसेल खायचा तर आपण ही रेसिपी घरी नक्की करून पाहू शकतो. डब्यात देण्यासाठी खूपच चांगली रेसिपी आहे. 2 ते 3 तास हा डोसा छान सॉफ्ट राहतो. याला बटर किंवा तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असणार ते लावून आपण हा डोसा तयार करू शकतो. काही वेळेला तर आपण विदाऊट ऑइल बटर पण हा डोसा लावू शकतो आणि तो तितकाच चांगला निघतो. जर आपण डाएट कॉन्शियस असू तर विदाऊट एनी बटर, ऑइल, घी तरीसुद्धा तुम्ही हा डोसा तयार करू शकता आणि अशा पद्धतीने तो क्रिस्पी डोसा तयार होणार आहे. तर तुम्ही हा घरी नक्की करून पहा. 7 ते 8 डोसे आरामात या बॅटरमध्ये तयार होणार आणि इतक्याच छान पद्धतीने ते निघून येणार. रोल हा असा आपला तयार होणार. 7 ते आरामात 8 डोसे आपल्या ब्रेकफास्टसाठी किंवा स्नॅक टाईमसाठी किंवा कधीकधी पोरांना डब्यात द्यायचा असेल तर तुम्ही हा डोसा करू शकता.